नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? तर मंडळी, आजच्या व्लॉग मध्ये आम्ही करणार आहोत निरफणसाची कापे. आणि निरफणस हा कोकणी भागात किंवा आपल्याला गोव्या साईडला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. निरफणसाचं झाड कसं असतो आणि निरफणस कसे असतात हे मी तुम्हाला दाखवतो. चला, हे पहा निरफणसाचं झाड. हे निरफणसाचं झाड असं असतं आणि त्याला असे हे छोटे छोटे निरफणस लागतात. ते वर पण लागले. चला आता आपण या झाडावर निरफणस काढूया आणि पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हे आहेत निरफणस आणि हे निरफणस असं असतात आणि आता हे आपण कट करून घेणार आहोत. हाताला आणि आपण वेळीला पण थोडं तेल लावून घेऊ, त्यामुळे त्याचा चिक आहे तो आपल्याला लागणार नाही हाताला आणि वेळीला. त्यानंतर हा निरफणस आहे, त्याचे मधून 2 तुकडे करू आपण. आता आपण त्याची सालं काढून घेऊ. आपल्याला हे अशी सालं काढून घ्यायची, व्हाईट भाग दिसेपर्यंत. हे एक आपण साल काढून घेतलेलं आहे. असं हे बघा, असं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण मधून कट करणार आहोत. हे बघा, असे कट केलेले आहे. आणि त्यातला हा गर आहे, आतला हा गर आपल्याला काढायचा आहे. आता आपण त्याची छोटी छोटी कापं करणार आहोत आणि ही कापं जास्त पण छोटी नाही ठेवायची, थोडी मोठीच ठेवायची, मीडियम स्वरूपात. आणि ही जी कापं आपण काढतो ती काढल्यानंतर आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून ती काळी पडू नये. या प्रकारे आपल्याला जाडसर कट करायचे आहेत. हे बघा, असे आपल्याला मीडियम आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे. मम्मीने थोडेफार कट केलेत, आता राहिलेले मी कट करतो. मी ट्राय करून बघतोय कट होतात का. आता राहिलेले मी पटापट कट करून घेतो.
आता हे आपण पूर्णपणे कट करून घेतलेले आहे. हे बघा, आता त्याला आपण स्वच्छ पाण्यामध्ये 2 वेळा धुवून घेऊ. तर आपण ही स्वच्छ धुवून घेऊ. एक वेळा धुतलंय, हे आपण डबल वेळा धुतलंय. तर मंडळी, आता आपण या कट केलेल्या कापांमध्ये थोडं मीठ टाकणार आहोत. मीठ हे आपण चवीनुसार टाकणार आहोत. मसाला टाकणार आहोत. हा मसाला आमचा घरगुती मसाला आहे. तुम्ही तुमचा घरगुती मसाला टाकू शकता. त्यानंतर हळद टाकू आपण. हळद 1.5 चमचा टाकली आपण. आणि गरम मसाला टाकला. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकता. आम्हाला कमी तिखट लागतो, त्यामुळे आम्ही थोडं कमी तिखट टाकलंय त्यामध्ये. आता हे आपण मसाला त्यामध्ये टाकलेला आहे. आता सर्व आता हे मुरण्यासाठी आपण 5 ते 10 मिनिटं तसेच ठेवणार आहोत बाजूला. तर मंडळी, आता आपण त्यात फ्रायसाठी रवा आणि हे आहे तांदळाचं पीठ, हे दोन्ही मिक्स करून आपण हे फ्राय करणार आहोत. तर मंडळी, आता आपण गॅस चालू करत आहोत आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत. आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. आता हे तेल आपण चारी बाजूने चांगलं पसरवून घेऊ. आता एका ताटामध्ये आपण हे रवा आणि तांदळाचं पीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ. असं चांगलं एकजीव करून घेऊ. तुम्हाला तांदळाचं पीठ टाकायचं असेल तर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. रव्यामध्ये पण तुम्ही फ्राय करू शकता. आता आपण हे नीलफणसाचं काप आहे ते 10 ते 15 मिनिटं आपण ठेवलेलं बाजूला. आता हे काप घेऊन आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून आपण पॅनमध्ये टाकणार आहोत. हे असे दोन्ही बाजूने चांगले मिश्रणामध्ये परतून घ्यायचे आपल्याला.
प्रकारे राहिलेली जी निरफणसाची कापे आहेत ती पण चांगली मिश्रणामध्ये मिक्स करून आपण पॅनमध्ये टाकून घेऊ. तर मंडळी आपण अशा प्रकारे निरफणसाची कापे पूर्ण पॅनमध्ये पसरवलेली आहेत. तर मंडळी आपला हा पॅन पूर्ण भरून दुसऱ्या पॅनमध्ये पण आपण थोडी कापे टाकलेली आहेत आणि या पॅनमध्ये पण आपण टाकून घेऊ थोडी. आता या पॅनमध्ये आपण निरफणसाची जी कापे आहेत ती एका बाजूने परतून घेणार आहोत. एक बाजू फ्राय झालेली आहे, आता आपण दुसरी बाजू फ्राय करू. आणि मस्त असा वास सुटलेला आहे. याची टेस्ट मच्छी आपण जी फ्राय करतो तशीच लागते. तुम्हाला जर कुठे असा निरफणस भेटला असेल तर तुम्ही ट्राय करून नक्की बघा आणि त्याची टेस्ट कशी आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही तिन्ही पॅन ठेवलेले आहेत. एका निरफणसाची एवढी आपल्याला कापं मिळालेली आहेत. तर मंडळी आपण अशा प्रकारे निरफणसाची कापे फ्राय करून घेतलेली आहेत. आता ही पूर्ण झालेली आहेत. आता आपण एका टोपलीमध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि आता हे निरफणसाची कापे त्यामध्ये काढून घेत आहोत. वा मस्त. या पॅन मधील पण निरफणसाची कापे झालेली आहेत ती आता आपण काढून घेऊ. तर मंडळी आपली ही निरफणसाची कापे तयार झालेली आहेत. वाव. आता आपण त्यावर सजावट म्हणून वरून कोथिंबीर टाकू. आता मम्मी एक टेस्ट कर आणि सांग कसं झालंय ते. बरोबर ना? थांब आता मी एक टेस्ट करतो. पण आता एक टेस्ट करून बघतो कसं झालंय. वाव, खूप झालंय. खूपच छान. तर मंडळी तुम्हाला कुठे निरफणस भेटला असेल तर तुम्ही अशी निरफणसाची फ्राय कापं करून बघा आणि खूपच सुंदर होतात. आम्ही अशी केलेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हा व्लॉग आपण इथे एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला